मैत्रिणींनो, आज सुगरण रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत गाजराच्या हलव्याची रेसिपी। यासाठी मी अशा प्रकारे थोडीशी मोठी साईजमधली गाजरं वापरली आहेत। ही चवीला चांगली लागतात आणि रंगही चांगला येतो। 1 लिटर गाजरांसाठी 1 लिटर दूध आहे, हे साईसह मी घेतले आहे। ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही टाकू शकता। मी इथे काजू घेतले आहेत, ही घेतली आहे वेलची पावडर आणि साखर। सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेच आहे। आता आपण ही गाजरं कट करून घेऊयात। समोरचा आणि मागच्या बाजूचा भाग थोडासा आपण कट करून घेणार आहोत। आता हा अशा प्रकारे कट केल्यामुळे खालचा जून भाग निघून जातो आणि गाजराचा हलवा एकदम टेस्टी लागतो। गाजरचा हलवा झटपट होण्यासाठी काही ट्रिक्स आणि टिप्स मी देणार आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता गाजरच्या हलव्याचे सर्व दोन्ही बाजू कट करून झाल्यानंतर आपण हा घेणार आहोत खिसून। गाजराचा हलवा किसण्यासाठी आपण किसणी जी वापरणार आहोत ती लहान किस पडेल अशी वापरणार आहोत, त्यामुळे आपला हलवा झटपट होतो, कारण तो लवकर परतला जातो। अशा प्रकारे आपले सर्व गाजरे किसून झाले आहेत। आता आपण घेऊयात हे परतायला। अशा प्रकारे जाड बुडाच्या कढईमध्ये आपण हे गाजर किसलेले छान परतून घेऊयात। सुरुवातीला आपण यात तूप टाकणार नाहीये, कारण तूप जर आधीच टाकलं तर गाजरचा हलवा परतायला वेळ लागतो। हा गाजरचा किस अशा प्रकारे जर ड्राय रोस्ट केला तर यातला पाण्याचा अंश लवकरात लवकर कमी होतो आणि हलवा झटपट बनतो। आता आपण हे ड्राय रोस्ट छानपैकी करून घेतले आहे। आता आपण यात घालणार आहोत तूप। 1 किलो गाजरासाठी मी इथे अर्धा वाटी ते पाव वाटी तूप आपण वापरू शकतो। मी इथे पाव वाटी तूप वापरलं आहे। दूध साईसह घेतल्यामुळं आपल्याला तूप जास्त लागत नाही। आता आपण हे छान परतून घेऊयात। जर आपण या सर्व टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर आपला हलवा अगदी झटपट तयार होईल। आता गाजर छानपैकी परतून झालाय। आता आपण यात टाकणार आहोत साईसह 1 लिटर दूध। 1 किलो गाजरासाठी मी येथे 1 लिटर साईसह दूध घेतले आहे। तुम्ही प्रमाण कमी जास्तही करू शकता। आता आपण हे छान शिजवून घेऊयात। आता आपण हाय फ्लेमवर हे जरा परतले तर हे अजूनच झटपट होते। अशा प्रकारे पूर्ण दूध आटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। दूध आणि गाजर छानपैकी शिजतात, त्यामुळे मस्त अशी चव या गाजरच्या हलव्याला येते आणि खवा किंवा मावा पेढा काहीही घालण्याची याला आवश्यकता पडत नाही। आता या गाजरातल्या किसातील सर्व दूध आता आटत आले आहे। अशा प्रकारे हे आटत आले की आपण यात टाकून घेणार आहोत साखर। साधारण 1 किलो गाजरासाठी 1.5 वाटी साखर पुरेशी होते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्तही करू शकता। आता आपण यात साखर घेऊयात टाकून। आता साखर टाकल्यानंतर परत हे मिश्रण थोडेसे पातळ होते, मग आपण ते छान परतून घेऊयात। आता शेवटी टाकायची आहे वेलचीची पावडर। रंगासाठी तुम्ही यात थोडासा रेड कलरही टाकू शकता। त्यानंतर मी टाकले आहे त्यात ड्रायफ्रूट्स। आता हे मिश्रण आपण छान एकजीव करूयात। साखर टाकल्यानंतर मात्र साखर विरघळली आणि सर्व टाकून झाले की आपण हा गॅस बंद करणार आहोत। आपण जर याला जास्त वेळ परतले तर हा हलवा घट्ट होऊन बसतो। 4 ते 5 दिवस टिकणारा हा मस्त गाजरचा हलवा बनवून बघा, याचा आस्वाद घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच। अशा छान छान रेसिपीसाठी स्टे विथ द चॅनल।